प्रिया म्हणते की तुझ्यात आणि मोठ्या आई साहेबांमध्ये जे काही डायलॉग बाजी झाली ना ती अर्जुन दाजीपर्यंत कशी पोहोचली, ते तर चक्करून बेशुद्ध पडले होते ना, मग त्यांच्यापर्यंत हे सगळं कसं पोहोचलं? व्हायला चमके हा विचारच नव्हता केला मी. तुला काय वाटतंय, प्रियाने सांगितलं असेल? शक्यच नाही. मग कोणी सांगितलं असेल? अर्जुन कवठेकर. आता सगळा पिक्चर क्लिअर झालाय. आता कळलं मला हे सगळं अर्जुनला कुठून, कसं आणि कधी कळलं. सावित्रीताई अतिगाई संकटात घेऊन जाते म्हणाली. अगं केवढ्या गडबडीत निघाली होतीस तू? नाही एवढ्या गडबडीत निघालीस आणि परवासारखं झालं म्हणजे? हा एवढ्या गडबडीत? परवा पण गडबडीत चालले होतीस आणि अर्जुनला अशी धाडकन धडकली माहितीये ना, मग एवढं सगळं झालं त्याच्यानंतर. हा ते जरा जपून. मी घेईन काळजी, घ्यायलाच पाहिजे. नाहीतर काय ना कधी कधी आपण असं हलक्यात घेतो गोष्टींना आणि आपणच विचार करत नाही काय होऊ शकतं पुढे. हो की नाही? बरोबर आहे. सावित्रीताई तुम्ही इथे म्हणजे काही हवं होतं का? पार्सल हवं होतं का? कशाला एवढा त्रास घेतला? मी स्वतः आले असते पार्सल द्यायला. तेच नकोय ना ग मला. उलट तुलाच या गावातलं पार्सल करून पाठवून द्यायचा विचार करते मी. हेकणे तुला काय वाटलं? मांजर डोळे झाकून दूध पितं म्हणून त्याला कोण बघत नाही. हे लाज नाही होता तुला असले धंदे करताना? काय आई बापाने हेच संस्कार केले होय तुझ्यावर? माझ्या नवऱ्याला मेसेज करून बोलवतीस काय? त्याला जाळ्यामध्ये ओढून हॉस्पिटलमध्ये घडणाऱ्या गोष्टी मिर्च मसाला टाकून काय सांगतीस? विष कालवतेस? ए काय पाहिजे तुला? सावित्रीताई नाही, प्लीज असं बोलू नका. मी का करेन असं? मी का अर्जुनला सांगेन हे सगळं? मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलंय तुमचं अर्जुनवर किती प्रेम आहे, तुम्ही किती काळजी घेता त्याची. आणि तुम्ही त्या दिवशी कृष्णाईला जे काही बोललात ना ते पटलं मला.
तुमच्या म्हणण्याप्रमाणे कृष्णही अर्जुनशी कशा वागले असतील ना, तर तुमचं तरी काय चुकलं? आता हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितलं म्हणून मी अर्जुनला सांगितलं असा अर्थ नाही होत याचा. सावित्रीताई, मला हे अजिबात नाही आवडलं. तुम्ही माझ्यावर संशय घेताय. माझंच चुकलं, मी अर्जुनला मदत केली. माझंच चुकलं, मी त्याला भेटायलाच नको होतं. मी का भेटले त्याला? मी का भेटले? काय बघतेस? तुला काय वाटलं? असं सगळं बोलून तुझी समजूत करेन मी. अरे हाड. आई ग. तू माझे संस्कार करणार जेव्हा समोरच्याला एक बोट दाखवतो ना, तेव्हा 4 बोट स्वतःकडे असतात हे विसरायचं नाही. आणि तुझ्यासारख्या बोरट्या चोराला काय घाबरायचं? तुझा अख्खा 7-12 चाळून काढलाय मी. सावित्री, काय म्हणत होतेस तू? तुला काय हवंय? मला जे हवंय ना ते तुझ्याकडे. फक्त योग्य वेळ येण्याची वाट बघत होतो. आधी नाही मिळवलं म्हणजे जमलं नाही, पण आता ते मी जमवणार. Just wait and watch. हे पापी. ना काही पाप नाही आज. अगं, चोराच्या घरात चोरी करण्यात काहीही पाप नसतं. कटे चलिक. आता तू विचार करत असशील, माझ्याकडे असं काय आहे बाबा जे हिला हवंय? अर्जुन. अर्जुन हवाय मला. तो फक्त माझा. ज्याला तू बळकावलंस ते फक्त माझं आहे आणि त्याला मी मिळवणार. मनाली, ही इकडे काय करते आता? एवढ्या रात्री इथे काय करत होती अर्जुन? ए, आता जास्त होतंय हा. तिचा इथे यायचा आत्ता काय संबंध होता? अर्जुन, तुझ्या मनात जे विष आहे ना, विष माझ्या मनात
माझ्या मनात नाहीये, तुझ्या मनात आहे. कावळी झाल्यावर जग कसं सगळं पिवळं दिसतं ना, तसं झालं तुझं. मला नाही बोलायचं तुझ्याशी. प्लीज नको यूज बोलायला. अर्जुन ऐक, ही मुलगी तुला भुरळ पाडू. मला इथे बोलू नकोस. त्या दिवशी खानावळीतून डबा आणला होता, तो राहिला होता. तू घ्यायला आली होती ती. सगळ्यांचं डोकं तुझ्यासारखं वाकडं नाही चालत सावित्री. आणि तुझे फालतू प्रश्न विचारून झाले असतील ना, तर नको यूज बोलायला, कारण तुझा आवाज ऐकला की त्रास होतो. नाही, मला तेव्हाच वाटलं होतं ही पोरगी जशी दिसती ना तशी नाहीच आहे सावे. धावत तर अशी आली होती जस काय आपल्यापेक्षा जास्त काळजी तिलाच आहे दाजींची. नाही सावे, तिला असं सोडून चालणार नाही. आणि काय ग, माझ्यावर, मामावर, इतर लोकांवर अशी वाघिणीसारखी धावून येतेस. आणि तिनं तुला असं तोंडावर ओपन चॅलेंज दिलं आणि तू गप्प बसलीस. ओढायच्या ना अशा झिंज्या द्यायच्या 4-5 लावून. चमकी तुला काय वाटतं मी केलं नसतं? हे करायचं असताना तर मी केव्हाच केलं असतं. चांगली वाजत गाजत वरात काढली असती तिची. अगं मग आत्ता का गप्प आहे? ही असल्या पोरी का आपल्याला नवीनच का? चल अशा खरडा करून जाऊन चल. चमकी, हे मॅटर वेगळं आहे. मॅटर लई काळजीपूर्वक हँडल करायला लागणार आहे मला. इथं आमचंच नाणं खणखणीत नाही. म्हणजे अर्जुनचं आणि माझं सगळं नीट असतं ना तर भाग वेगळा होता. इथं आमच्यातच काही नीट नाही. रोजच्या रोज खटक्यावर खटके उठतात. पण अशात हिला काय करायला जावं म्हणजे ही नागिनी या संधीचा फायदा घेणार, माझ्या विरुद्ध अर्जुनच्या मनात विष घालवणार. म्हणून गप्प आहे मी. एक संधी मिळू दे चमके, मग मी त्या मनाली टनालीला खलबत्त्यात कुठत्यात तसं कुठते. नाही, ते तर होणार ते सावे. अब तेरा दुश्मन वो मेरा दुश्मन. तू बघच मी काय करते ते. हे काय करणार आहेस? हे बघ, आपण अडचणीत येऊ असं काही करायला जाऊ नकोस. नाही नाही नाही, मी जे करणार आहे ना त्यांनी आपण नाही, ती गोत्यात अडकणार आहे. सावे तू बघच मी काय करते ते. असं काय करणार आहेस? मी का नाही तिच्या खानावळीत असे मोठे मोठे 2-4 आहे ना उंदरच सोडणार आहे. आणि मग ते अन्न भेसळवाले आहेत ना त्यांना लावणार आहे बघ कामाला तिथं जाऊन. मग बघ अशी अशी खानावळ बंद होती तिची. चमके ऐक ऐक, असं अजिबात काही करणार नाहीयेस तू. नाही तर जे काही आहे ना ते मी करेन. मी बघते काय करायचं ते. अरे फडके, या ना. तब्येत कशी आहे तुमची? एकदम मस्त आहे सर. बस मजेत. सगळं ठीक ना? हो सर, व्यवस्थित. सर तुम्ही मला वेळेत ऍडमिट केलं नसतं ना तर मला माहित नाही काय झालं असतं. सर खरंच थँक्यू. अच्छा, म्हणजे हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडायला तुम्ही आलाय तर? हो सर, तुमचे आभार मानायचेच. पण मी आज दुसऱ्या विषयासाठी तुम्हाला भेटायला. बोला. सर आपल्या साखर कारखान्याचे इलेक्शन ड्यू आहेत. बरं मग? सर आत्तापर्यंत आपलं पॅनल तिकडं बिनविरोध निवडून यायचं, कारण तुमच्याशी टक्कर द्यायला तिथं कोणीच नव्हतं. पण आता कारभार विश्वंभर मामा आणि बलराम दादा यांच्या हातात. ते त्यांचं पॅनल उतरवतील आणि निवडून येतील, कारण त्यांना टक्कर द्यायला कोणीच नाही. किती होणारच, त्याला पर्याय नाही. आणि मुळात माझा या सगळ्याशी काहीच संबंध नाही. अहो सर, संबंध जोडण्याची हीच ती वेळ आहे. म्हणजे? आपला सहकारी कारखाना आहे. सर तुम्ही इलेक्शनमध्ये उतरा. उतरा म्हणजे? मी लढवू निवडणूक? हो सर,
त्या कारखान्याला, तिथल्या माणसांना तुमची गरज आहे सर. जर बलराम दादा आणि विश्वंभर मामांचं पॅनल आलं ना, तर मला नाही वाटत हा कारखाना फार काळ टिकेल. सर तुम्ही इलेक्शनमध्ये उतरा, या जनतेचा कौल तुमच्याच बाजूने असेल सर. ठीक आहे, ते मैदान मी कधीच सोडलं आणि जे मैदान मी सोडतो ना तिथे मी पुन्हा कधीच पाय नाही ठेवत. सॉरी, मला यामध्ये नका अडका. सर माझं म्हणणं आहे की तुम्ही एकदा निवांत विचार करा, घाई गडबडीत निर्णय नका घेऊ. फडके बोललो ना मी, ज्या गावाला जायचं नाहीये त्या गावचा पत्ता विचारायचाच नाहीये. सॉरी. ठीक आहे सर, येतो मी. कसं आहे, आता कारखान्यातल्या जुन्या बॉडीचा कार्यकाळ संपत आलाय. त्याच्यामुळे आता कधी इलेक्शन जाहीर होणार काय, जवळजवळ झालेलंच आहे. पण आता ही गोष्ट फक्त आपल्याला माहिती आहे, ती अजून गावातल्या इतर लोकांना माहित नाहीये. बरं मग लोकांना ते कळण्याआधीच आपण असं काही केलं पाहिजे ना की कारखाना आणि ती सत्ता आपल्या ताब्यात राहील. इतक्या वर्ष सत्ता आपलीच होती, पुढे पण आपलीच राहणार. बल्लू, आधीचे दिवस वेगळे होते, आत्ताचे दिवस वेगळे. तेव्हा आपण अर्जुनमुळे सत्तेत होतो, आता अर्जुन आपल्या सोबत नाहीये, त्याच्यामुळे जनतेला आपण पसंत नाहीये. काही होऊ शकत. पण मामा, अहो तुम्हीच म्हणलात ना, आपल्याला सोडून हे कुणालाच माहित नाहीये, तर जगाला कळण्याआधी आपला डाव साधून घेऊ. आणि जगाला जरी कळलं तरी गावात कुणाची हिंमत आहे आपल्या विरोधात उभं राहायची. आणि जरी कुणी उभं राहिलं तरी त्याला कसा आढावा करायचा आपल्याला चांगलं माहिती. नाही 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 नाही, आता ते तसले उद्योग नकोय. निस्तरता नाकी नऊ येतं बाबा. आणि त्या गोष्टीवरून जर अर्जुनला कळलं आणि त्याने जर परत फॉर्म भरला, मग काय करायचं? नाही भाऊजी, मामांचा मुद्दा करेक्ट आहे. बघा बलराम, बिनविरोध बॉडी तयार करायची, सत्तेत आणायची, बस. त्यासाठी काय करावं लागेल? तेच ना, तोच विचार करतोय, पण काहीच सुचू नाही राहिलं मला. एक मार्ग आहे ज्यानं हे सगळं सहज शक्य होईल. कोणता? मामा आता काय ह्याचं ऐकायचं होय आपण? ठीक आहे बाबा, नका ऐकू, तुमचा तुम्ही बघा. विद्या प्लीज थांब. ते जाऊ दे, बोल. एक काम करा, तो जो कोणी निवडणूक अधिकारी आहे त्याचा शोध घ्या आणि त्याला आपल्या ऑफिसमध्ये बोलवा आणि असं दाखवा की आपल्याला कुणाचाच विरोध नाहीये, म्हणजे बिनविरोध निवड जाहीर करून विषय संपवून टाका. सोपं आहे. एवढं सोपं आहे का ते? मामा, अवघड पण नाहीये ना नंदा. अख्खं जग पैशांवरती चालतं हे तुला सांगायची गरज आहे का? त्या अधिकाऱ्यासमोर 4 पैसे फेकले तर तो तुम्हाला हवं तिथं हवं तेव्हा येईल. मामा, या सगळ्यात तुम्हीच अडकाल. असं काही बोलू नका, कृपा करा. मामा, आधी त्या अधिकाऱ्याला प्रेमानं समजावा, त्याच्याशी प्रेमानं बोला. ऐकला तर ठीक, नाहीतर आपली ऑफर आहेच. कुठे चाललाय हा? विचारू का? विचारायला जावं तर नेहमीसारखं काहीतरी उत्तर देऊन मोकळा होणार.
सगळं आवरून टापटीप मध्ये चाललाय म्हणजे इंटरव्ह्यू साठी तर निघाला नसेल. जाऊ दे, विचारतेच. कुठे चाललायस अर्जुन? नवीन जॉबच्या इंटरव्ह्यू साठी चाललायस का? थांब, मी दही साखर घेऊन येते. अर्जुन,